श्रीराम संतन आज विवेकानंद जयंतीनिमित्त आपण रक्तदानाचा कार्यक्रम प्रणवते आणि यावर्षी गेल्या वर्षी पण केला होता। यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही असा विचार केला की ज्या लोकांनी विशेषतः या रक्तदानाच्या कार्यक्रमाला खूप मोठा सहभाग दिलेला आहे आणि स्वतः कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे त्यांच्या हस्ते आज आपण उद्घाटन करायचं असं ठरवलं। तर आपल्या इथे आज गिरीशजी लाहोटी हे आज उपस्थित आहेत। त्यांनी ऑलरेडी 150 वेळा रक्तदान केलेलं हे मोठं रेकॉर्डच आहे। आणि आपल्याबरोबर दुसरे आज सहभागी झालेले आहेत ते जगदीश कचोळे म्हणून, तर त्यांनी 125 वेळा रक्तदान केलेलं आहे। दोघांचे गुरु जे आहेत त्यांचं नाव आहे श्री राम बांगड आणि त्यांनी एक रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं ट्रस्ट फॉर्म केलं आहे आणि स्वतः त्यांनी 178 वेळा रक्तदान केलेलं आहे। तर या लोकांकडनं आपण काहीतरी इन्स्पिरेशन घ्यावं आणि काम करावं म्हणून त्यांना मुद्दाम आपण बोलवलं। तर मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करावं। सर इकडे बघा सर। मी गिरीशजींना विनंती करतो की त्यांनी 1-2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करावं किंवा ते काय करायला पाहिजे रक्तदान करायच्या आधी त्यांचा अनुभव काय याचं त्यांनी आम्हाला सांगावं लागेल। नमस्कार। रक्तदान हे अशी वस्तू आहे की ते कारखान्यात बनत नाही रक्त, त्यामुळं ती गरज लागतेच। तुम्ही कितीही गरीब असा किती श्रीमंत असा शेवटी तुम्हाला रक्तदात्याची गरज लागतेच। त्याकरता रक्तदात्याने कसं असावं हे फार महत्वाचं आहे। त्याचं राहणीमान वगैरे त्यांनी त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि रक्त कुठल्या क्षणी लागतं हे आपल्याला माहीत नसतं। आज आपण खरेदीला जाताना वेळ ठरवून जातो, पण रक्तदानाला वेळ ठरवून जाता येत नाही। ते कुठल्याही इमर्जन्सी गरज आहे। त्यामुळे रक्तदात्यांचे अजून रक्तदाते तयार होणं हे फार गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या तब्येती सांभाळून आणि ज्या गोष्टीत अजून पुढे येणं फार गरजेचं आहे। गिरीशजींनी मगाशी बोलताना एक फार महत्त्वाचा विषय असं सांगितला की शक्यतो बाहेरचं खाणं हे टाळलं पाहिजे। घरच्या घरी रोज व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, चांगला क्वालिटेटिव्ह आहार घेतला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं रोज एक पालेभाजी ते खातात, रोज 2 खजूर खातात, 4 खजूर खातात, हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं हे त्यांनी रोज करायलाच पाहिजे, तर तुम्ही फ्रिक्वेंटली रक्तदान करू शकता। अदरवाईज मग तुम्ही रोज बाहेर खात बसलात तर ते तुमच्या रक्ताची क्वालिटी तेवढी वाढणार नाही, नॅचरली ॲक्सेप्ट होणार नाही। तर हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवायला पाहिजे। खरं तर मला बोलण्याची सवय कधीच नसते, पण तरी आता मी सरांच्या विनंतीवरून मांडून बोलत आहोत। रक्तदान ही अशी चळवळ आहे की वयाच्या 18 वयापासून 65च्या वयापर्यंत आपण रक्तदान करू शकतो। फक्त रक्तदान जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेला रक्तदात्याची खऱ्या तर परीक्षा घेतली जाते की त्याचा हिमोग्लोबिन ठीक आहे का, त्याची मानसिक स्थिती कदाचित ठीक आहे का, हे सगळं तपासलं जातं। म्हणजे आपोआप रक्तदान करताना या गोष्टी तपासल्या जातात। रक्तदान त्यामुळे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। खरं तर आणखी तरुण पिढी आता त्या मानाने खूप जागरूक झालेली आहे रक्तदानाच्या कार्यामध्ये, अजून ती जागरूक व्हायला पाहिजे। आणि बऱ्याच वेळेला रक्तदान करताना आम्हाला जो अनुभव येतो की काय होतं की बरेच वेळ रक्तदान करताना बरेच जणांचं हिमोग्लोबिन कमी होतं। हिमोग्लोबिन कसं वाढलं पाहिजे
याची एक थोडीशी चळवळ किंवा जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे समाजामध्ये. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी गुळ शेंगदाणे खाल्ले पाहिजे, गुडदाणी खाल्ली पाहिजे, खजूर खाल्ले पाहिजे. या किरकोळशा गोष्टी त्याच्यामुळे तो हिमोग्लोबिनचा प्रमाण आपोआप शरीरातलं वाढतं आणि रक्तदानासाठी आपण पात्र होतो. या छोट्याशा काही गोष्टी आहेत, या लक्षात ठेवल्या आपण रक्तदानासाठी 100 पेक्षाही खूप पुढे जाऊ शकतो. बस एवढं सांगायचं. आणि आपल्या ट्रस्टचे एक कार्यकर्ते पवार काका त्यांना विनंती करतो की त्यांनी गिरीजींचं सत्कार करावं. यावर रामचंद्र की जय. मी कन्हैयाभाई श्रॉफ मला विनंती करतो. मोठ्या भावाने आशीर्वाद दिले. जय श्रीराम. हे सगळेजण ज्या ट्रस्टमधनं आलेले आहेत त्यांचं सालासर हनुमान मंदिर ट्रस्ट तो मूळ राजस्थानमध्ये. तर त्या ट्रस्टतर्फे ही मंडळी खूप मोठं काम करतात. गायींचं संरक्षण आणि त्यांचं संवर्धन हे महत्त्वाचं काम या ट्रस्टतर्फे केलं जातं. तर त्याचाही इथे मी मुद्दाम उल्लेख करतो. आमच्या गहू अन्नकूट गाईचं अन्नकूट, आपण देवाचं अन्नकूट करतो पण गाईचं पण करत नाही. त्यामुळे आम्ही या बाखड ज्या दूध ज्या बंद कसायबाईंनी सोडवलेल्या गायी आहेत सोडवलेल्या गायी किंवा भाकड गायी आहेत ज्या पाळता येत नाहीत, पोसता येत नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर सोडून दिलेले असतात, अशा सांभाळणाऱ्या आपल्याकडे संस्था आहेत. तुम्ही इमॅजिन करणार नाही, पुणे जिल्ह्यात 350 संस्था आहेत अशा, तुम्हाला माहित पण नसतील. स्वतःच्या पदरमोड करून लोक गायीला सांभाळतात, देव समजून माता समजून सांभाळतात. असे आपल्याकडे बरेच लोक आहेत. त्यांना मदत करण्याकरता दिवाळी झाल्यानंतर आम्ही गो अन्नकोट नावाचा एक कार्यक्रम भरवतो. संगीत संध्या कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला या सगळ्या लोकांना बोलवून, आमची ताकद 51 लोकांना बोलवायची आहे, तेवढ्या 51 लोकांना बोलवून आम्ही त्यांना 1.5 टन खाद्य देऊन त्यांचा तिथं सत्कार करतो. आणि जे डोनर्स असतात त्यांच्यासमोर प्रमोट करतो. आपल्या समाजात पैसेवाले भरपूर लोक आहेत, दान देणारे लोक भरपूर आहेत, पण त्यांना प्रॉपर माणूस सापडत नाही. त्याचं कार्य आम्ही मीडिएटर म्हणून करतो. चांगली लोक शोधून आणतो की तो पैसा खात नाही ना, तो काही गैरवापर करत नाही ना, तो खरंच गोमातेकरता खर्च करतो ना, हे आम्ही पहिले 6-6 महिने आधी फिरून जाऊन चेक करतो. आमची टीम असते, ते चेक करतात आणि मग त्या लोकांना आम्ही बोलवतो आणि त्या लोकांना आम्ही मदत करतो. प्रत्येक गौशाळा आम्ही जाऊन स्वतः चेक करतो. आज महाराष्ट्र सरकारने पण गोमाता दर्जा गाईला दिलेला आहे, राजमाता दर्जा दिलेला आहे. आणि ते फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, कारण गाईच्या पोटात 36 कोटी देव असतात हे असं आपण पहिल्यापासून म्हणत आलेलो आहोत. गाईला आपण माता मानत आलेलो आहोत. तर ह्या करता अजून ही चळवळ खूप मोठी होणं गरजेचं आहे. आमची अपेक्षा आम्ही 101 गौशाळांना द्यावा, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. या कार्यक्रमाला आपण आवर्जून आला त्याबद्दल आपले आभार मानतो. किशोर मंत्र म्हणून आपण किशोर आपली एक रक्तदानाची प्रार्थना असते ती घेऊ शकतो आपण असे सुरू झाले आहे. नमोया इथे श्रेष्ठ हा रक्तदाता, नमोया इथे श्रेष्ठ हा रक्तदाता, महादान त्याचे स्मरू सर्व आता, महादान त्याचे स्मरू सर्व आता, गुरु काळजी देऊ सेवा दयासी, गुरु काळजी देऊ सेवा दयासी, सुरक्षितता जोडू संवेदनेशी, सुरक्षितता जोडू संवेदनेशी, मुकुंदा तू सर्वस्व, मुकुंदा तू सर्वस्व, तुभ्यमेव समर्पयामि.
हरि ओम. धन्यवाद.